जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। शुकात् सारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तयाते। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते। सर्व प्रवचनकार कीर्तनकार जेवढे आहेत, वैदिक जे जे या ठिकाणी सेवा करणार आहेत, त्या सगळ्यांच्या चरणी सादर वंदन करते। सर्व श्रोत्यांना वंदन करते आणि आजचं जे चिंतन आहे ते चिंतन आपण सुरू करू। गेले 2 दिवस आपण केनोपनिषदाचं चिंतन बघतोय। कालपर्यंत 2 खंड आपण बघितले आणि ज्या 2 खंडांमध्ये कालचा जो विचार आपण बघितला, काही ध्यानाच्या प्रक्रिया बघितल्या, ज्याच्यामध्ये मन आहे किंवा मन, प्राण, वाणी हे सगळी म्हणजे आपली कर्म, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ज्याच्या अधिष्ठानावरती कार्य करतात ते काय आहे, तर ते ब्रह्म आहे। आणि म्हणून कानाचा कान वेगळा आहे, वाणीची वाणी वेगळी आहे, प्राणाचा प्राण वेगळा आहे। हा सगळा विचार आपण काल बघितला। त्याचं डायरेक्ट ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या मानवी जीवनामध्ये कसं करायचं, आपल्या सुखाला कुठेही धक्का न लागता ब्रह्मचिंतनाच्या साह्याने कसं त्याचा वापर आपल्याला करून घेता येतो आणि जागृत अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ब्रह्मचिंतन करून ध्यानामध्ये सहज जाता येतं, हा काल आपण थोडा विचार बघितला। आणि मग त्याच्या पुढे आता आपण 3रा आणि 4था खंड, आज आपल्याला 2 खंडांचं चिंतन करायचं आहे। पण अर्थात थोडी कथा आहे आणि त्यामुळे आपल्याला फार जड जाणार नाही। तर त्याचं चिंतन करण्याच्या अगोदर खूप छान ब्रह्मचिंतनाची एक तयारी, ज्याला आपण म्हणतो आपला अधिकार कसा वाढवायचा, हा अधिकार वाढवण्यासाठी आधी काही भाष्य घेतलंय आणि त्याच आचार्यांच्या भाष्यावरती परमपूज्य डॉक्टर काकांनी अतिशय सुंदर 2 दृष्टांत दिलेत आणि काही सुरेख ओव्या आहेत। त्याचं थोडं चिंतन करू, कारण आपल्याला चिंतनाची जे काही संपूर्ण साधन आहे, कारण प्रत्येक वेळेला सांगितलंय तू ज्याची उपासना करतोयस ना ते ब्रह्म नाही आहे। मग मला जर उपासना ब्रह्मभावाने करायची असेल तर मला ब्रह्मानुभव घ्यायचा असेल किंवा मला जे काही, मी मुळात ब्रह्म आहेच, पण त्याच्यावरती जे आवरण आहे, तर त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तर त्यासाठी मला काहीतरी थोडा माझा अधिकार वाढवायचा आहे आणि तो अधिकार वाढवण्यासाठी काय करायचं आहे। एक सुंदर छोटी एक दृष्टांत दिला बरं का, इतका छान दृष्टांत दिला आहे। त्या दृष्टांतामध्ये म्हटले की आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की घरामध्ये एखादं छान छोटंसं बाळ घरी जन्माला येतं। ते घरी जन्माला आल्यानंतर ते इतकं निरागस असतं, सगळ्यांना अतिशय आनंद होतो। त्या बाळाकडे बघून सगळे आनंदामध्ये अतिशय रमतात आणि छान ते बाळ सगळ्यांना आनंद देतं। पण गंमत अशी होते की जसजसं ते मोठं व्हायला लागतं तसतसं ते बाळ जे आहे की सुरुवातीला आपल्याला वाटतं ते अतिशय गोड आहे, सगळं छान आहे, ते खेळायलाही बरं वाटतं, अतिशय आनंदही देतं। पण जसजसे त्याला दात यायला लागतात, मग त्याला गालगुंड कधी होतात, कधी त्याला कांजिण्या येतात, कधी त्याला गोवर येतो, कधी त्याला खोकला येतो आणि हे सगळे जेव्हा त्याला दुखणी व्हायला लागतात तेव्हा त्याच्या त्या वेदना बाळाच्या पाहिल्या की त्याला बोलून दाखवता येत नाहीत। मग त्याचं ते रडणं बघितलं की आपल्याला दुःख होतं। याचा अर्थ सुरुवातीला जे आनंददायी वाटत असतं, मग त्यानंतर त्याचं दुःख बघून आपण कसे होतो तर दुःखी होतो। अशी कुठेतरी आपली जी काही अवस्था होते
मग हा दृष्टांत उदाहरण कशासाठी दिलेलं आहे? तर त्यांनी असं म्हणले की जेव्हा आपण ब्रह्मविद्येच्या संदर्भामध्ये श्रवण करतो किंवा एखादा बोलतोय, मग वक्ता काहीतरी त्या ब्रह्मविद्येच्या बंदी काही सांगतोय, याचा अर्थ ब्रह्मविद्येविषयी सांगताना ऐकताना अतिशय आनंद होतो. कारण तो आनंदाचाच विषय. तत्वज्ञान मुळात आनंदाची मीमांसाच आहे. जिथे आनंदाची मीमांसा आहे ना, तो विलक्षण आनंद आहे आणि म्हणून ऐकताना आनंदच आहे. पण प्रत्यक्ष ब्रह्मसाधना किंवा त्या ब्रह्माच्यासाठी, ब्रह्मानुभवासाठी जेव्हा साधना करायला लागतो, एखादा साधक किंवा अभ्यासक साधनारूढ होतो, त्यावेळेला मात्र त्याला इथे रोग नाही त्रासदार. त्याच्या अंतरंगातल्या ज्या कामना आहेत, त्याच्या अंतरंगातल्या ज्या काही वासना आहेत, त्याच्या अंतरंगातले जे सगळे विकार आहेत, हे सगळे त्याला प्रतिबंध करतात. याचा अर्थ ब्रह्मविद्या सोपी आहे का? तर ती सोपी नाही आहे. ती वाटायला खूप सोपी आहे, ऐकायला सोपी आहे, सगळं सोपं असलं, ते जरी आनंददायी असलं तरी प्रत्यक्ष त्याच्यावरची वाटचाल जी आहे ती अवघड आहे. कारण त्यामध्ये हे एवढे सगळे जे आहेत ते मध्ये मध्ये येणारे प्रतिबंध तुमचे आमचे जे आहेत ते सांगितलेले आहेत. आणि मग पुन्हा आपल्याला अधिकार वाढवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे? अतिशय सुंदर ओवी या ठिकाणी डॉक्टर काकांनी दिलेली आहे. ओवी अप्रतिम सुंदर आहे आणि त्या ओवीमध्ये ते असं म्हणत आहेत की तुम्हाला आम्हाला एक प्रवास करायचा आहे. हा प्रवास लौकिकातला प्रवास नाही. लौकिकातला प्रवास करताना आपल्याला पुष्कळ काही तयारी करावी लागते आणि हा प्रवास जो आहे तो आपल्याला आपल्या अंतरंगाचा प्रवास करायचा आहे. बरं, उपनिषदांचा काळ किती आहे? पुरातन काळ आहे. 10,000 वर्ष वगैरे असं सांगितलं जातं. मग त्या काळामध्ये जो काही प्रवास होता तेव्हा तो प्रवास चालत होता. आजच्यासारख्या बस नाहीत, गाड्या नाहीत, विमानं नाहीत, काही नाही. आणि म्हणून त्यावेळच्या काळाला अनुसरून ती ओवी दिलेली आहे की प्रवासाला जाताना काय काय तयारी करायला लागायची त्या काळामध्ये. आणि त्यानुसार त्या ओवीमध्ये परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणतात की असा प्रवास जो कोणी साधक किंवा अभ्यासक आहे, जो या ब्रह्मविद्येच्या अभ्यासाच्या प्रवासाला निघतो, तेव्हा त्यांनी काय करावं, त्याचा अधिकार कसा वाढवावा? तर शमदमाची काठी, फार सुंदर ओवी आहे. शमदमाची काठी, वैराग्याची जडीबुटी, गुरु वाक्य ते काखोटी सांभाळावे. अप्रतिम सुंदर सांगितलंय. शम दमाची काठी, वैराग्याची जडीबुटी आणि गुरु वाक्य ते काखोटी सांभाळावे. काय काय गोष्टी आपल्याला सांभाळायला सांगितल्यात बघा. जर असा आपल्याला अंतरंगाचा प्रवास करायचा असेल, आपला अधिकार वाढवायचा असेल, तर पहिल्यांदा आपल्याला शम आणि दम या 2 गोष्टी आपल्याकडे आपण कमावलेल्या असल्याच पाहिजेत. कारण तो पुरुषार्थ आहे. दम म्हणजे इंद्रियांवरचं नियंत्रण आणि शम म्हणजे मनावरचं नियंत्रण. आपल्याला असं वाटतं माझी इंद्रिय माझं ऐकतायत, माझं मन माझं ऐकतंय, पण खरंच आपण जर आपल्याशी प्रामाणिक असू, आपण अंतर्मुख असू, तर आपल्या लक्षात येतं की आपली इंद्रियही आपलं ऐकत नाहीत. एक सुंदर दृष्टांत मी नेहमी देते की आपण कधीतरी हॉटेलमध्ये जातो, भरपूर खाल्लेलं असतं, पोट भरलेलं असतं, पण तरीसुद्धा टेबलवरती आल्यानंतर जेव्हा आपण त्या हॉटेलमधून बाहेर पडतो आणि त्या काउंटरपाशी येतो, तेव्हा आपला हात कळत न कळत भरपूर पोट भरलेलं असलं तरीसुद्धा तो हात त्या बडीशोपेच्या ताटलीमध्ये जातो. पडिले इंद्रियावरणं. हे इंद्रियांना आवरता येतंय का? हे इंद्रियांना आवरणं म्हणजे दम आहे, तर मनाला आवरणं म्हणजे शम आहे. म्हणून शमदमाची काठी. पूर्वीच्या काळी प्रवासाला जाताना काठी लागायची, कारण एक बोचकं पाठीवरती असायचं, तांब्या असायचा, बरोबर असणारं बळकटी असायची, ते सगळं घेऊनच जायचंय. आणि म्हणून जी काठी असायची ती कोणती? याचा अर्थ जी मला आधार देईल, काठी मला आधार देते, तसं परमार्थामध्ये मला प्रमुख आधार कोणाचा असला पाहिजे? तर तो आधार म्हणजे शम आणि दम. याचा अर्थ माझंच माझ्या मनावरती काय असलं पाहिजे? नियंत्रण असलं पाहिजे. आणि माझंच माझ्या इंद्रियांवरती सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. शम दमाची काठी. पुढे सांगितलंय वैराग्याची जडीबुटी. वैराग्याची जडीबुटी याचा अर्थ परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक असणारा एक गुण आहे आणि तो म्हणजे वैराग्य. कारण वैराग्य ज्या प्रमाणामध्ये अधिक आहे त्या प्रमाणामध्ये जीव ईश्वराभिमुख आणि ज्ञानाभिमुख होतो. आपल्याला वैराग्य म्हणलं की भीती वाटते की काय होईल, वैराग्याने माझं काय होईल, की माझं काही प्रापंचिक नुकसान होईल असं आपल्याला वाटत असतं, पण असं काही होत नाही. पण वैराग्य असेल थोडं जरी तरी
त्याचा खूप फायदा साधकाला किंवा अभ्यासकाला होतो. आणि जितकं वैराग्य अधिक, त्या प्रमाणामध्ये वृत्ती जी आहे ती ईश्वराकार किंवा ज्ञानाकार राहू शकते. आणि म्हणून वैराग्याची जडीबुटी, जडीबुटी म्हणजे औषध आहे. प्रवासाला जाताना आपण आपली औषधं ठेवतो ना जवळ. आपल्याकडे सॅरडॉनची गोळी असते, क्रोसिनची गोळी असते. एखादा पित्त झालं तर आपण आणखीन काहीतरी सुतशेखरची मात्रा ठेवतो. याचा अर्थ या लौकिकातल्या प्रवासामध्ये जशी आपण औषधं जवळ ठेवतो, तसा अंतरंगाच्या प्रवासामध्ये आपल्याला सतत आपली वृत्ती कशी ठेवायची तर ती वैराग्याने परिपूर्ण. याचाच अर्थ मिळाला विषय तरी आनंद आहे, नाही मिळाला तरी त्याविषयी खेद करणं नाही. आणि समजा मिळालाच तरी सुद्धा तो कसा आहे की तो आता प्रसाद म्हणून मिळालेला आहे म्हणून तो भोगणं आहे. याचाच अर्थ तो त्याच्याविषयी कुठची आकर्षणच नाही, अशी जी काही अंतरंगाची स्थिती. म्हणून वैराग्याची व्याख्या करतानाच म्हटले, इहलोकापासून परलोकापर्यंत जे सहज प्राप्त असे आपल्याला भोग आहेत, त्या सगळ्या भोगांना अंतरंगातून त्यागण्याची जी इच्छा आहे त्याला वैराग्य म्हटलेले. विषय त्यागायला सांगितलेले नाहीत बरं. त्या विषयांच्या अंतरंगापासून त्यागण्याची जी इच्छा आहे त्याला वैराग्य म्हटलेलं आहे. मग असं हे वैराग्य ही जडीबुटी आहे जी परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून वैराग्याची जडीबुटी. मला शमदमाची काठी पाहिजे, प्रवासामध्ये औषधं म्हणून वैराग्य पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवाक्य ते काखोटी. काखोटी म्हणजे अगदी जवळ. जसं आपण प्रवासाला निघतो आणि पैसे आणि जी तिकीट असतात ती आपल्या शरीराला त्याचा स्पर्श होईल इतकी ती आपण जवळ ठेवतो. ते पाकिट आपल्या शरीराजवळ असतं. काखोटी दोन्ही हातांच्या आणि ह्याच्यामध्ये धरूनच ठेवलेली असते बायकांनी तर पर्स. काखोटी धरलेली जशी पर्स असते, जशा त्या पैशांची आणि तिकिटाची आपण काळजी करत असतो, तसं गुरुवाक्य. याचा अर्थ गुरूंनी जो काही बोध केलेला आहे, गुरूंचा बोध कमीत कमी शब्दाचा आहे. आणि तो कमीत कमी शब्दातला बोध एकच, आणि तो म्हणजे काय आहे तर तो तत्वमसी बोध आहे. आणि म्हणून तो बोध नित्य अंतरंगामध्ये त्याचं स्मरण करावं. सद्गुरूंनी जे काही दिलेलं साधन आहे ते गुरुवाक्य ते काखोटी सांभाळावं. याचा अर्थ जितके आपण लौकिकातल्या धनाला, ऐश्वर्याला जाणीवपूर्वक सांभाळत असतो, तितकंच हे गुरूंनी सांगितलेलं साधन जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. ह्यानी काय होणार आहे, ह्यानी आपला अधिकार वाढणार आहे सांगितले. आणि असा जर साधकाचा अधिकार या ठिकाणी वाढला तर मग आपल्याला काय म्हटले की आता जो पुढचा आपल्याला प्रवास आहे तो पुढचा प्रवास आपल्याला जो आहे तो सहज सुलभ होऊन जातो. मग आता पुढच्या प्रवासाच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलंय की यानंतर मात्र ईश्वर तत्व कसे कार्य करते ते जरा समजून सांगितलेले. आपण ईशावास्य उपनिषदाच्या वेळेला हा सगळा विषय जो आहे अत्यंत सविस्तरपणे बघितला. ईश्वर तत्व काय करतं, मुळामध्ये उत्पत्ती आहे, ज्याची ज्याची उत्पत्ती केली आहे तत्सृष्ट्वा, त्याचं सृजन तो करतो, त्याच्यामध्ये तो शिरतो. आणि शिरूनच तो काय करतो, त्याची स्थितीही सांभाळतो, त्याचं प्रशासनही करतो, त्याचा लयही करतो, सगळं काही तो म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रवेशही करतो. हे सगळं जे काही ईश्वराचं कार्य आहे ना, ते ईश्वर कार्य तो त्याच्या आतमध्ये शिरून करतो. आणि म्हणून त्यांनी जे जे काही हे सगळी सजीव सृष्टी निर्माण केलेली आहे, निर्जीव सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या निर्जीवामध्ये पण तो आहे आणि सजीवामध्ये पण आहे. पण सजीवामध्ये जिथे अष्टधा प्रकृती आहे तिथे तो कसा आहे तर तिथे तो साक्षी चैतन्य रूपाने आहे. आणि असा तो त्या जीवाच्या अंतरंगामध्ये राहूनच काय करतो तर त्याचं रक्षण करतो. आणि म्हणून तोच ईश्वर त्याचा नियंता असतो. मग आता जे आपलं शरीर आहे ह्याने आपण पुष्कळ काही करत असतो, काम करत असतो, सगळं आपल्याला असं वाटतं मी करतोय म्हणून. ते खरंच मी करतो का तो नियंता आहे म्हणून त्याच्या अधिष्ठानावरती घडतंय. लक्षात येईल की तो नियंता आहे. आणि आता ते जो तो नियंता आहे तोच कोण आहे तर तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे असं तू जाण. तो या देहामध्ये कसा आहे तर तो असंग आहे, त्याच्या आतमध्ये तो आहे. आणि असंग तरीसुद्धा तो कसा आहे तर तो या देहापासून विलग, म्हणून तो कुठेही चिकटलेला नाही आहे ना. असंग असा असणारा तो आहे आणि तो इथेच आहे. आणि त्याचा आता सांगितलं की असा हा जो कोणी आतमध्ये आहे तो जो आत्मा ते ब्रह्म काय होतं जेव्हा आपण काही उपासना करतो, एखादा उपासना केली जाते, एखादा यज्ञ केला जातो आणि मग ते उपासना केल्यानंतर आपण म्हणतो की अरे मला या यज्ञाचं काय सुंदर फळ मिळालं. मग फळ देणारा कोण आहे? हा फळ देणारा ईश्वरच आहे.
आणि हा ईश्वर कुठे आहे, तर तो अंतरंगामध्येच आहे. आणि म्हणून जो ईश्वर त्याने जे जे निर्माण केलं त्याच्यामध्ये तो शिरलेला आहे आणि तिथे आतमध्ये शिरून त्याचं नियंत्रण करणारा असा तो जीव ज्या वेळेला काही उपासना करतो तेव्हा त्या उपासनेचा फलदाता तो ईश्वरच आहे. आणि तो ईश्वररूपी आत्मा तेच ब्रह्म आहे. आणि हे तू जाण, हे समजून घे. आणि म्हणून यानंतर जीव म्हणजे काय सांगितले. मग जीव म्हणजे काय. जीव याचा अर्थ आपल्याला एक शरीराची उपाधी आहे. ही शरीराची उपाधी बाहेरची उपाधी आहे. पण ह्याच्याच आतमध्ये आपण काल बघितलं अंतःकरण आहे. आणि अंतःकरणामध्ये त्याचे जे 4 पदर आहेत, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. आणि आता मन जे आहे ते वायुस्वरूपाचं आहे. बुद्धी जी आहे ती तेजतत्वाची आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो तेजतत्व अग्नितत्व आहे. चित्त जे आहे ते जलतत्वाचं आहे. अहंकार जो आहे तो पृथ्वी तत्वाचा आहे. आता हे सगळं जे काही ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, हे अंतःकरण त्याला हृदय म्हटलेलं आहे. पण विज्ञानातलं हृदय वेगळं आहे आणि परमार्थातलं हृदय वेगळं आहे. परमार्थातलं हृदय म्हणजे अंतःकरण हे संपूर्ण देहाच्या उपाधीला आतमध्ये व्यापून आहे. आणि म्हणून शरीराचा जितका आपली शरीराची उपाधी आहे त्याच्या आतमध्ये जे ब्रह्मतत्व आहे, त्याच ब्रह्मतत्वाच्या अत्यंतिक जवळ आपली बुद्धी आहे. आणि ती बुद्धी सत्वगुणाची असल्यामुळे ती त्या आत्म्याचा ज्ञानप्रकाश घेते. आणि प्रकाश घेतल्यानंतर ती तो प्रकाश जसा काचेतून प्रकाश बाहेर येतो आणि तो पसरला जातो, तसं तो आत्म्याचा प्रकाश त्या बुद्धिरूपी अत्यंत शुद्ध असणाऱ्या बुद्धीतून येतो आणि तो संपूर्ण शरीराच्या उपाधीला व्यापून उरतो. आणि असा तो ज्ञानप्रकाश, ज्ञानस्वरूप असणारा आत्मा, बुद्धी देखील संपूर्ण या उपाधीच्या आतमध्ये आहे. आणि असा तो जो काय पसरलेला प्रकाश आहे त्यालाच काय म्हटलेले जीव म्हणतात. तोच जीव आहे, तोच प्रमाता आहे, तोच ध्याता आहे. आणि असा तो जीव जो आहे, तो जीव त्याला अज्ञानाने असं वाटतं की मीच करता आहे, मीच भोगता आहे. पण त्याला हे कळतच नाही. आपण म्हणतो की अरे मला काय एखादं पुस्तक वाचलं, काय सुंदर आहे, मला खूपच चांगलं कळलं, मला वाटतं माझ्या बुद्धीलाच कळलं. पण बुद्धी ही जर अग्नितत्वाची असेल तर अग्नितत्व हे पंचमहाभूत आहे. पंचमहाभूत हे निर्माण झालेलं आहे. आणि जे निर्माण झालेलं आहे ते जड आहे. आणि म्हणून ते स्वतःला नाही जाणू शकत. मग ही जाणण्याची क्षमता कोणाची आहे, तर ती त्या आत्म्याची किंवा ब्रह्माची आहे. म्हणून बुद्धी त्याचा प्रकाश घेते आणि त्यामुळे तिला असं वाटतं की मलाच सगळं ज्ञान होत आहे. आता इथे सगळी गडबड आहे. आणि म्हणून जीव म्हणजे काय, ही सगळी संकल्पना जी आहे ती अत्यंत 6 ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून मन आणि बुद्धी या दोन्ही उपाधीच आहेत ना. आणि ह्या दोन्ही उपाधी ज्या वेळेला आपण अत्यंत विचारांनी बाजूला करू त्याच वेळेला लक्षात येईल की मन आणि बुद्धी या 2 अत्यंत मध्ये असणाऱ्या उपाध्या बाजूला केल्या आपण विचारांनी की आपण ज्या तत्वापाशी जातो ते तत्व म्हणजे कोणतं असेल तर ते ब्रह्मतत्व आहे. आता हे सगळी संपूर्ण ह्याची जी काही तिथे जाण्याची जी सगळी तयारी केली आपल्याला, ती सगळी तयारी या ठिकाणी करून घेतली. आणि मग प्रत्यक्ष तृतीय खंडाला आपण सुरुवात करतोय. या तृतीय खंडाच्या सुरुवातीचं वैशिष्ट्य असं आहे की खूप छान कथा आली आहे बरं काय. उपनिषदामध्ये अतिशय सुंदर सुंदर कथा आहेत, ज्या कथा इतक्या सुंदर बोध करतात आपल्याला आणि अतिशय छान बोध करणाऱ्या कथा आहेत. तो बोध करणारी अशी ती कथा आहे. आणि ती कथा अशी आहे की काय झालं म्हणे एकदा की देव आणि दानवांचं युद्ध झालं. आता पूर्वापार आहे बरं का, आपल्या सगळ्या पुराणांमध्ये देव आणि दानवांचं युद्ध हे त्या ठिकाणी आहेच. बरेच वेळेला दानवच काय आहेत तर ते जिंकलेले आहेत हे आपण वाचतो पण. आणि मग देवांना काय पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. पण आता या ठिकाणी कथेमध्ये असं म्हटलंय की देव आणि दानवांचं ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला त्या युद्धामध्ये हे जे ब्रह्मतत्व आहे, मूळ जे तत्व आहे, त्या तत्वाने काय केलं असेल तर त्या देवतांच्याकडून विजय प्राप्त करून घेतला. म्हणजे निमित्त मात्र कोण होतं, युद्ध करणाऱ्या देवता होत्या. देवतांच्याकडून युद्ध करवून घेतलं आणि करवून घेतल्यामुळे त्या युद्धामध्ये देवतांना विजय प्राप्त झाला. देव विजयी झाले आणि विजयी झाल्याबरोबर आता त्याने आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात केली. आम्हाला विजय मिळाला, आमच्यासारखे पराक्रमी आम्हीच. आणि म्हणून सगळ्या देवता म्हणे एकत्र आल्या आणि प्रत्येक देवत्यांना असं वाटते की मी काय पराक्रम केला, माझ्या पराक्रमामुळे काय झालेलं आहे तर विजय प्राप्त झालेला आहे. आणि असं संपूर्ण जे आहे तर तो त्यांचा तो सगळा विजयोत्सव चालू आहे.
आणि असा हा विजयोत्सव त्याने असं म्हटलं की हा पूर्वापार आहे बरं का. रामायणामधले एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये वाल्मिकी असं म्हणतात की देव आणि दानव ह्यांचा जो लढा आहे हा पूर्वापार आहे. आणि हा लढा म्हणजे काय आहे तर आपल्याच शुभवृत्ती आणि अशुभ वृत्ती ह्यांचा हा लढा आहे. आणि हा पूर्वापार आहे कारण आपल्याही अंतरंगामध्ये बुद्धीमध्ये शुभाशुभ प्रवाहांना वहंती वासना सरित असे आपल्याला कशामध्ये सांगतायत वशिष्ठ योग सांगतायत वशिष्ठ ऋषी योग वशिष्ठामध्ये. आणि म्हणून आपल्याच बुद्धीमध्ये शुभ आणि अशुभ प्रवाह आहेच आणि त्यांचं सतत युद्ध आहे. कधी अशुभ प्रवाह जिंकतो तर कधी शुभ प्रवाह जिंकतो. आणि शुभ प्रवाह जर आपल्याला सतत विचाराने ठेवायचा असेल तर त्यासाठी आपला विचार विवेक जागृत राहायला लागतो. आणि जिथे विवेक जागृत आहे ना त्या ठिकाणी आपण अशुभ टाळतो आणि शुभ काय करतो तर स्वीकारतो. आणि अशा तऱ्हेने देवतांचं युद्ध झालं. देवतांना विजय मिळाला आणि त्या सगळ्या देवता ज्या आहेत त्या काय करतायत आता तर त्या विजयाचा उत्सव साजरा करायला लागल्या. आणि विजयाचा उत्सव साजरा करताना आपल्याला कुणामुळे विजय मिळाला ह्याचाच त्यांना विसर पडला. आणि जेव्हा त्यांना विसर पडला तेव्हा लक्षात आलं की सगळ्या देवतांना काय झालेलं होतं तर अहंकार झालेला होता. मग आता त्यांना जाणीव करून द्यायला हवी होती की नेमका विजय कोणाच्यामुळे प्राप्त झाला आहे. आणि म्हणून हे ब्रह्मतत्व जे आहे या ब्रह्मतत्वाने एक सगुण साकार रूप धारण केलं म्हणे. ते साकार रूप धारण कोणतं होतं तर ते यक्ष रूपा धारण केलं. आणि यक्ष रूपामध्ये हे जे ब्रह्मतत्व आहे ते त्या ठिकाणी आलं. आणि मग आल्यानंतर कळलं की ज्या ठिकाणी हे सगळे देवता बसलेल्या होत्या जिथे त्यांचा तो विजयाचा उत्सव चाललेला होता तिथे जो द्वारपाल होता तो द्वारपाल सांगत आलं की बाहेर कुणीतरी आलेलं आहे. आणि कोण आले बघा. मग आता साहजिकच देवतांचा राजा जो आहे तो इंद्र आहे. आता त्या इंद्राने सांगितलं की त्या सगळ्या देवता म्हणायला बघा जरा कोण आलेलं आहे बघून या. आणि म्हणून पहिल्यांदी कुणाला पाठवलं म्हणे तर पहिल्यांदी अग्नितत्वाला सांगितलं जा रे बाबा तू जाऊन बघून ये बाहेर कोण आहे. मग अग्नी जे तत्व आहे ते बाहेर गेलं. बाहेर गेल्यानंतर बघितलं तर कोण आहे तर एक यक्ष होता. काहीतरी नाव माहिती नाही काही नाही. ते यक्षानेच विचारलं बाबा तू कोण आहेस तर म्हणते मी अग्नी आहे. माझं दुसरं नाव जातवेद आहे. मग काय रे बाबा तू काय काम करतोस विचारलं त्याने. तर म्हणतो काही नाही या पृथ्वीवरती या विश्वामध्ये जे जे आहे ना ते काय करतो तर त्याला दग्ध करून टाकण्याचं काम किंवा त्याला जाळून टाकण्याचं काम काय करतो तर मी करतो. एवढं ऐकलं आणि तो जो यक्ष होता त्याने एक बारीकशी काडी घेतली म्हणे आणि ती काडी समोर टाकली आणि सांगितलं की काडी आता तू जाळून दाखव. तू सगळं जाळतोस ना जे काही विश्वामध्ये आहे जगामध्ये जे जे आहे ते सगळं जर जाळत असशील तर आता ही काडी जाळून दाखव. आणि आता त्या अग्नितत्वाने पुष्कळ प्रयत्न केला पण ती काडी काही केल्या जळली नाही. लक्षात आलं काही सामर्थ्य चाललं नाही. कोण आहे तेही काही कळलं नाही. आणि आता कुठेतरी मनामध्ये स्वतःलाच अपमानित वाटायला लागलं. मान खाली घातले आणि अग्नी कुठे गेलेला आहे तर ज्या ठिकाणी सगळ्या देवता होत्या त्या ठिकाणी गेलेला आहे. सगळ्या देवतांनी विचारलं काय झालं. तो म्हणतो कोण आहे मला माहिती नाही. मी काही सांगू शकत नाही बाहेर कोण आहे ते मला माहिती नाही कोण आहे ते. पण अपमान झालेला काय सांगणार काही बोललेला नाही. मग आता तिथे सगळ्या बसणाऱ्या देवता आहेत इंद्र आहे त्यांनी आता कोणाला सांगितलं तर जे वायुतत्व आहे म्हणजे मरुतत्व आहे त्या वायुतत्वाला सांगितलं जरा बाबा तू जाऊन बाहेर बघून ये. आणि आता वायुतत्व जे आहे ना ते वायुतत्व बाहेर गेलं. आता तो बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर बघितलं यक्षासारखा अत्यंत प्रकाशमान आहे. अत्यंत तेजस्वी कोणती तरी एक आकृती आहे. दिसायला तर आकर्षकच होती आणि प्रकाशमान अत्यंत अशी तेजस्वी असणारी. ह्यांनी लगेचच त्यांनी विचारलं बाबा रे तू कोण आहेस. यांनी स्वतःचा परिचय दिला मी वायू आहे. मी मातरेश्व आहे. व तुझं कार्य काय आहे तर म्हणतो ह्या पृथ्वीमध्ये जे जे काही आहे ते सगळं वाहून नेण्याचं कार्य कोणाचं आहे तर ते वाहून नेण्याचं कार्य माझं आहे. मी सगळं वाहून घेऊन जातो हे माझं सामर्थ्यच आहे. एवढं ऐकलं आणि माझं सामर्थ्य मी वाहून नेतो ही भाषा सगळी जी आहे ती त्या यक्षाने ऐकली आहे. आणि आता पुन्हा यक्षाने एक काडी टाकली आहे आणि तो यक्ष म्हणतोय आता तुझं जर सामर्थ्य सगळं वाहून नेण्याचं असेल तर ही काडी जी आहे ना तर ती काय कर आता वाहून दाखव हलवून तरी दाखव निदान. आणि आता त्या मातरीश्व वायूंनी पुष्कळ प्रयत्न केला बरं का. आणि पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर ती काडी काही हल्लीसुद्धा नाही. लक्षात आलं सगळं सामर्थ्य वापरलं बरं का
म्हणजे ज्या वायूचं मोठमोठे वृक्ष उन्मळून पडण्या इतकं सामर्थ्य असणारं, ज्यावेळेला वादळ चक्रीवादळ येतं तेव्हा त्याचं काय सामर्थ्य आहे आपल्याला सगळ्यांना अंदाज येऊ शकेल. पण असा तो साधी एक काडीसुद्धा हलवू शकला नाही. एवढं सगळं बघितलं आणि आता तोही मान खाली घातली, आला तसा मागे गेला आणि ज्या ठिकाणी देवता बसलेल्या होत्या तिकडे तो गेला. आणि आता अपमान झालेला, काय सांगणार, मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला, काहीच बोललेला नाही. मान खाली घालून गेलेला आहे आणि गेल्यानंतर एवढंच म्हणाला की बाहेर कोण आहे त्याला मी काही ओळखत नाही, तो कोण आहे ते मला ओळखत नाही आणि मला काही माहिती नाही. आणि म्हणून तोही मान खाली घालून परत आला. आता सगळ्या देवता म्हणतायत की देवतांचा जो राजा आहे तेव्हा आता त्या राजानेच जावं, म्हणून मग आता ही जी भूतं आहेत ती पाठवलेली होती, हे सगळे अत्यंत सामर्थ्यवान असणारे पंचमहाभूतांपैकी. आता देवतांचा जो राजा आहे तो इंद्र आहे. तो इंद्र स्वतः जो आहे तो कुठे गेलेला आहे, हा इंद्रच त्या यक्षाच्या समोर गेला. आणि आता त्या इंद्र त्या यक्षाच्या समोर गेल्याबरोबर त्याचं ते अत्यंत तेजोमय असं असणारं ते जे स्वरूप त्यांनी बघितलं. आणि आता इंद्र विचारणार, बाबा तू कोण आहेस, असं म्हणता म्हणता ती आकृती जी आहे ना ती अदृश्य झाली. आता इथे लक्षात येईल की हा जो इंद्र आहे त्या इंद्राला त्या आकृतीला बघायचं आहे, त्याला जाणून घ्यायचं आहे. इंद्रापाशी जिज्ञासा आहे की हे कोण आहे आणि ह्याचं स्वरूप काय आहे, हे सगळे जाणून घेण्याची इच्छा त्या इंद्राच्या मनामध्ये झालेली आहे आणि तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण बघता बघता ती आकृती जी आहे ती अदृश्य झाली. आणि आता तो इकडे तिकडे बघायला लागला की कुणाकडे चौकशी करायची की हे जी काही मी पाहिलेलं काही क्षणकार आकार होता हा कोण होता, काय होता. कारण ज्याला बघून हे दोघंही परत आलेले ते इंद्राला माहिती आहे आणि म्हणून तो चौकशी करण्यासाठी इकडे तिकडे बघतोय. त्याच वेळेला यक्ष जो आहे तो यक्ष अदृश्य झालेला आहे. आणि तिथे कोण प्रगटलेलं आहे, हिमालयाची असणारी जी कन्या उमा, अत्यंत सुंदर अशी असणारी ती जी स्त्री आहे, ती अत्यंत सुरेख असणारी ती स्त्री जी उमा जी आहे ती त्या ठिकाणी काय आहे तर ती प्रगटलेली आहे. आणि ती प्रगटलेली ती आणि आता ती प्रगटल्यानंतर आता प्रश्न विचारला. इंद्राच्या मनामध्ये प्रश्न आहे, अजून गेलेला नाही. कारण क्षणकाल त्याने ते प्रकाशमय स्वरूप चित्र जे आहे ते रूप आहे ते पाहिलेलं आहे. आणि ते पाहिलेलं असल्यामुळे इंद्राने पहिल्यांदी त्या स्त्रीला म्हणजे त्या उमाला, त्या उमादेवीला प्रश्न विचारला की आत्ता इथे हा होता तो हा कोण होता, हे काय होतं, हे जरा मला कृपा करून सांगाल का. आता जेव्हा प्रश्न पाहिजे तेव्हा उर्मटपणे विचारलं तर नाही मिळत, तेवढा इंद्राला व्यवस्थित माहिती आहे. आणि म्हणून इंद्र विचारतोय, मला जरा तुम्ही सांगा. आणि त्यावेळेला उमादेवी असं म्हणते की हे जे प्रगटलेलं होतं ते कोण होतं, तर तुम्हा सगळ्या देवदेवतांना असं वाटतंय की जो विजय तुम्हाला मिळालेला आहे तो विजय तुमचा आहे. पण तो विजय तुमचा नव्हता, तुम्ही केवळ निमित्त कारण होतात. आणि हा विजय मुळामध्ये कोणाचा आहे, तर तो मूळ विजय कोणाचा असेल तर त्या ब्रह्मतत्वाचा आहे. आणि म्हणून तो कोणत्या रूपामध्ये आलेला होता, ते ब्रह्मच साक्षात होतं. जो संपूर्ण करता करविता असणारा संपूर्ण तो करविता तोच आहे, संपूर्ण विश्वाचा करविता तोच आहे, विश्वाचा करताही तोच आहे आणि विश्वाचा करविताही तोच आहे. आणि असा तो जो आहे तो त्या यक्ष रूपामध्ये आलेला होता. आणि तोच काय झाला तर तो अंतर्धान पावला. आणि मग ती उमादेवी समजावून सांगते. ती असं म्हणते की तुम्हाला सगळ्या देवतांना असं वाटते की हा जो काही सगळा तुम्हाला मिळालेलं यश आहे हे यश तुमचं आहे का, हे तुमचं यश नाही आहे. हे यश तुमचं नाही आहे, हे यश कोणाचं असेल तर ते ब्रह्माचं आहे. त्या ब्रह्माच्या सामर्थ्यामुळे तुम्हाला काय मिळालेलं आहे तर तुम्हाला जय मिळालेला आहे. आणि तुम्ही मात्र तो जय कोणाचा समजताय, तो स्वतःचा समजताय. ते कर्तृत्व कोणाकडे घेताय, ते तुमच्या स्वतःकडे तुम्ही घेताय आणि ते कर्तृत्व तुमच्या स्वतःकडे घेताय. आणि म्हणून तुम्हाला काय झालेलं आहे तर त्या दर्शन कोणाचं नाही, त्या ब्रह्माचं दर्शन नाही. आता हे जेव्हा सांगितलं तेव्हा पहिल्यांदी देवतांचा झालेला जो अहंकार आहे तो सगळा अहंकार जो आहे तो अहंकार या उमादेवीने जो आहे तो उमादेवींनी काढला. आणि ब्रह्मामुळेच तुम्हाला जय प्राप्त झालेला आहे हे तिने पहिल्यांदी सांगितलं. आणि मग हे ऐकताच आता ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, ज्याच्या अंतःकरणात जिज्ञासा आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न. लक्षात येईल, आधी वायुतत्व येऊन गेलं
अग्नितत्व येऊन गेलं, पण जिज्ञासाच नव्हती. पण तरीसुद्धा या उपनिषदामध्ये म्हटले की ज्या वेळेला ब्रह्म प्रगट झालं, त्या प्रगट झालेल्या ब्रह्माच्या जवळ पहिल्यांदी कोण गेलं, तर तो कोण अग्नी गेलेला आहे, आणि मग त्यानंतर मरुततत्व म्हणजे मातरिश्व गेलेला आहे, आणि इंद्र गेलेला आहे. आणि म्हणून हे तिघंजणच ब्रह्मतत्वाच्या अत्यंतिक जवळ आणि समीप आहेत. पण तरीसुद्धा त्याच यक्षाचं ब्रह्मस्वरूप परब्रह्मस्वरूप हे कोणी जाणलं असेल, तर ते केवळ इंद्रानी जाणलं, आणि ह्या दोघांनी जाणलेलं नाही. पण त्या समीप गेलेल्या आहेत, आणि म्हणून देवता ब्रह्मतत्वाच्या समीप गेलेल्या आहेत. इंद्रानी तर ते ब्रह्मतत्व जाणलेलं आहे, कारण ते जाणण्यासाठी त्याला उपदेश कोणी केलेला आहे, तर त्या उमादेवींनी सांगितलं हे कर्तृत्व तुझं नाही. कोणाचं आहे? देवतांचं ते नाही, तर ते त्या ब्रह्मतत्वाचं आहे हे सांगितलं. आणि म्हणून या तिन्ही देवता ज्या आहेत त्या अत्यंत कुठे आहेत, तर त्या परमात्म्याच्या किंवा त्या ब्रह्मतत्वाच्या समीप आहेत, असं आपल्याला उपनिषद सांगतं. आता इथे कथा या ठिकाणी ही एवढीच कथा आपल्याकडे येते. आणि मग आता या कथेवरती आपल्याला पुढे तत्त्वज्ञान सांगितले बरं का. आणि मग त्यांनी सांगितलं की संपूर्ण अध्यात्मशास्त्र म्हणजे काय आहे. अध्यात्मशास्त्र, जेव्हा या अध्यात्मशास्त्राचा आपण विचार करतो ना, तेव्हा अध्यात्मशास्त्राचा एक व्याख्याच येते मुळामध्ये. ती जेव्हा तत्त्वज्ञानाच्या अंगाने व्यापक अंगाने जेव्हा येते, तेव्हा त्याची व्याख्या अशी येते की जे त्रिकालाबाधित वैश्विक सत्य आहे, बघा त्रिकालाबाधित असणारं जे सत्य वैश्विक सत्य आहे, ते सत्य जेव्हा प्रतिकरूपातून मांडलं जातं तेव्हा त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आता ही व्याख्या कोणत्या दृष्टिकोनातून आहे? ही व्याख्या जी आहे ती तत्त्वज्ञानाच्या अंगाने आनंदाची मीमांसा करताना केलेली ती व्याख्या आहे. पण साधकाच्या दृष्टिकोनातून जेव्हा अध्यात्मशास्त्राची व्याख्या केली जाते, तेव्हा माऊली किंवा समर्थ असं म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. याचा अर्थ या उपाधी माझी या शरीरामध्ये असं एक तत्व आहे, जे तत्व मुळामध्ये कसं आहे, ते तत्त्वज्ञ या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वरत, या संपूर्ण शरीराला व्यापून असणारं एक चैतन्य स्वरूप तत्व आहे, ज्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. ते खरं तर ब्रह्म म्हणजे व्यापक आहे. शरीराने जेव्हा ते शांत होतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. आणि म्हणून असं ते जे तत्व आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वरत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती याचा अर्थ जे संत आहेत, जे तत्त्व जाणणारे आहेत, त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. तुम्ही आम्ही स्वीकारलेलं नाही, कारण आपली बुद्धी अजून सूक्ष्म नाही होत. ते बुद्धी सूक्ष्माने समजून घ्यायला लागतं, आणि अशी सूक्ष्म समजून घेतल्यानंतर मग काय येईल की आपल्याला त्याचा अंदाज येईल. मग आता ही जी संपूर्ण अध्यात्मशास्त्र म्हणजे प्रतिकात्मक आहे, हा विचार या ठिकाणी येतो. आता हाही विचार त्यांनी म्हटलं आहे कुठचा आहे, जी प्रतीकं जी आहेत त्याचा विचार खरं तर आणखीन सखोल कुठे येतो, तर तो ऐतरेय उपनिषदामध्ये येतो. पण या ठिकाणी त्यांनी म्हटले वायुदेवता त्या ठिकाणी गेली. वायुदेवतेचं कार्य काय आहे? आपण श्वास घेतो. श्वास कोणत्या इंद्रियाने घेतो? तर आपल्याकडे घ्राणेंद्रिय नाक आहे, त्या नाकाच्या साह्याने काय करतो, तर आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. आता त्यांनी म्हटले की वायुदेवानी या मातरिश्वानी कोणाला जाणलेलं नाही आहे? ब्रह्मतत्वाला जाणलेलं नाही. याचाच अर्थ नाक हे जे काही किंवा घ्राणेंद्रिय हे जे आपलं इंद्रिय आहे, त्या इंद्रियाने ब्रह्मतत्व जाणता येत नाही, कारण ते कसं आहे? स्थूल आहे. आता प्रतीक आहे म्हणून की वायुदेवता ज्या इंद्रियाची आहे तो मरुत, म्हणून तो वारा वायुतत्व जे आहे त्या वायुतत्वाची देवता मातरिश्व आहे. आणि त्याचं प्रगट इंद्रिय कोणतं आहे? तर ते नाक आहे. आणि म्हणून नाकाची जी काही देवता आहे ती कोणती आहे? तर ते मरुतत्व आहे. पण लौकिकामध्ये नाकाच्या साह्याने, आता नाकाचं जे कार्य आहे म्हणजे घ्राणेंद्रियांचं कार्य त्याच्या अधिष्ठानावरती चालतं, पण प्रत्यक्ष नाकाला त्याचा काही स्पर्श होतो का किंवा त्याला कळतं का? त्याला ते कळतच नाही, कारण नाकाने ते कळणार नाही, सिद्धांत सांगितलं. आता या कथेतून त्या सिद्धांतावरती आपल्याला श्रुतिमाऊली घेऊन जाते. आणि मग म्हटलं अग्निदेवता याचा अर्थ अग्नीचं कार्य काय आहे? अग्नी म्हणजे प्रकाश आहे. प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं, आणि म्हणून चक्षु जे आहेत, डोळे जे आहेत, त्या डोळ्यांनी आपल्याला दिसतं ना.
मग डोळ्याने दिसतं याचाच अर्थ डोळ्यांची देवता कोणती आहे, तर ती अग्निदेवता आहे. आणि अशी ती अग्निदेवता ज्याच्यामुळे काय आहे तर डोळे पाहू शकतात. याचा अर्थ ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात, पण डोळ्यांनी जे पाहता येतच नाही. आता डोळ्यांनी मला ब्रह्म पाहता येणार आहे का? कारण डोळ्यांनी मला जे जे बघता येणार आहे ते ते साकार असणार आहे, आणि हे तत्व तर निराकार आहे. डोळ्यांनी मला पाहता येणार आहे का? ते नाही पाहता येणार आहे. म्हणून मग तेही डोळ्यांनी ते पाहता येणार नाही. म्हणून हे जे दोघं गेले, वायू गेला, अग्नी गेला, त्यांनी त्या ब्रह्माला जाणलं नाही, पण ते त्याच्या समीप गेले, त्याच्या जवळ गेले. पुढे कधीतरी एखाद्या उपनिषदामध्ये आलं आता लक्षात येईल की हे सुद्धा आपल्याला पुष्कळ त्या परमात्म्या तत्वापर्यंत घेऊन जातात. या प्रत्येक एकेका जी काही आपली पंचमहाभूत आहेत त्याची एक साधनं आहे, आणि ती साधनं आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. अर्थात तो या उपनिषदांचा विषय नाही, तो त्या उपनिषदाच्या वेळेला आपण पाहू. आणि मग त्यानंतर तिसरा जण कोण केलेला आहे, तर तिथे देवतांचा जो राजा इंद्र आहे तो इंद्र तिथे गेलेला आहे. आणि इंद्राने मात्र काय केलेलं आहे, तर इंद्राने ते जे तत्व आहे त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. आणि जिज्ञासा झाल्यानंतर त्यांनी त्या उमादेवीला विचारलं, आणि उमादेवीला विचारल्यानंतर तिने काय केलेलं आहे, तिने त्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून इंद्राला ब्रह्मतत्व समजलं, इंद्राला परब्रह्म काय आहे त्याचा अंदाज आला. आणि म्हणून हे जो इंद्र आहे, हा इंद्र म्हणजे काय आहे, हे अंतःकरण आहे. आणि अंतःकरण याचा अर्थ जे सूक्ष्म आहे ते जाणण्यासाठी इंद्रियसुद्धा कोणतं लागतं, तर ते सूक्ष्म इंद्रियच लागतं. म्हणून सूक्ष्म जाणायचं असेल तर इंद्रियही सूक्ष्म पाहिजे. आणि असं आहे जे सूक्ष्म असणारं अंतःकरण आहे, हे अंतःकरणामध्ये आता कोणतं करणामध्ये मन जाणणार आहे का? मनाचं काम संकल्प विकल्प आहे. मग जाणणारा कोण आहे नेमकं तिथे? मग जाणण्याची जी काही जिज्ञासा निर्माण होणं, ती जिज्ञासा कुठे निर्माण होते? ती जिज्ञासा मनामध्ये निर्माण होते. आणि ती जिज्ञासा मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून उपनिषदामध्ये जे काही वेदांमध्ये ज्या काही श्रुती आहेत ना, त्या श्रुतीमधली एक श्रुती असं आहे की इंद्रो वै मनः. या उपनिषदामध्ये अंतःकरणाला इंद्र म्हटलेलं आहे बरं का. पण इंद्रो वै मनः असं उपनिषदाचं आणखीन एक काय आहे, तर ती श्रुती आहे. याचा अर्थ मन जे आहे, इंद्र आहे म्हणजेच काय, तर तो बाकीच्या इंद्रियांचा राजा आहे. तसं मन हे जे आपली बाकीची सगळी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा राजा कोण आहे, तर तो मन आहे. आणि म्हणून एक जर मन स्वाधीन असेल तर बाकी सगळं काय आहे, शम जर साधला तर अर्ध काम होऊनच जातं. आणि म्हणून डॉक्टर काका नेहमी म्हणतात, संत सोपं सांगतात बघा, की जर मन आपल्या स्वाधीन झालं तर काय आहे, थोडे आहे चित्तसाह्य झाले. मन जर आपल्याला स्वाधीन झालं, मन जर आपल्याला अनुकूल झालं तर आपल्याला पटकन काय आहे, तर ह्या सगळा विषय जो आहे तो आपल्याला उमजतो आणि प्रत्यक्ष काय करायचं आहे ते कळतं. आणि म्हणून या ठिकाणी तिन्ही देवता ज्या आहेत त्या देवतांचं प्रतीक रूपाने जे स्वरूप आहे ते सांगितलेले. आणि मग त्यांनी म्हटले, हा इंद्र जो गेला त्या इंद्राने त्या ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं आहे. आणि जेव्हा जाणलेलं आहे तेव्हा कसं जाणलं त्यांनी, तो तिथे गेल्याबरोबर त्या नाहीशा झाल्या ना. नाहीशा झाल्या याचाच अर्थ अंतःकरणाने ते जाणता येतं का? ते अंतःकरणानेही जाणता येत नाही. पण उमादेवीने त्याला बोध केलेला आहे. आणि उमादेवीनं बोध केल्यानंतर सांगितलेलं आहे की हे ते ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्म यक्षाच्या रूपामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हे ते ब्रह्म आहे हे कोणी जाणले, तर इंद्राने जाणलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या इंद्रालाच बोध झाला, जर मला ब्रह्मापर्यंत जायचं असेल, मला परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करायचं आहे, मला मन आणि बुद्धी या दोन्हीचा लय करायचा आहे. आता किती अवघड आहे बघा. ज्या तत्वाची अनुभूती घ्यायची आहे त्याच्यासाठी मला काय करायचं आहे, मन आणि बुद्धी या दोन्हीचा मला लय करायचा आहे. आणि मन आणि बुद्धी या दोन्हीचा लयासारखी साधनं या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ही जाणीवपूर्वक करायची. आता लक्षात येईल की मन खरंच लय करू शकतो का आपण? मनाचा लय करणं, बुद्धीचा लय करणं आपल्याला शक्यच नाही. किंवा ती नाही असं नाही, आपल्याला माझ्या मनाला माझं मन, माझी बुद्धी असे आपण म्हणतच असतो सतत. त्यामुळे माझं आपलं हे संपतच नाही. पण एवढं करून सुद्धा त्याला समग्र त्या यक्षाचं ज्ञान नाही झालं. मग आता ही उमा जी आहे, ही उमा कोण आहे, तर ही उमा देवी म्हणजे ती शक्ती आहे ना. आम्ही शिवथरगळीमध्ये शिकायला जायचो तेव्हा
अनेक जण वक्ते असायचे आणि त्यांनी खूप छान सांगितलं. ते म्हणे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, ओंकार कसा तयार होतो. आकार उकार आणि मकार मिळून ओंकार तयार होतो. ओंकार हे परब्रह्माचं काय आहे तर ते वैदिक नाम आहे आणि जसं ते वैदिक नाम आहे तसं ते ब्रह्माचं आलंबन सुद्धा आहे. जर ते ब्रह्माचं आलंबन असेल, ते ब्रह्माचं आलंबन आहे, मग आता त्याच 3 मात्रा त्यांनी म्हटलंय कोणाकडे आहेत, त्या उमामध्ये पण आहेत. अ उ आणि म मिळून ओंकार तयार होतो. तर उ म आणि आकार पुढे गेला म्हणून उ म आणि अ ह्या 3 मात्रा मिळून काय तयार झालं, उमा तयार झाली. आणि उमा म्हटल्याबरोबर ती देवी झाली आणि जेव्हा ती देवी झाली तेव्हा ती शक्ती स्वरूप झाली, सर्व सामर्थ्याने युक्त झाली. आणि सर्व सामर्थ्याने युक्त झालेली ती उमा आता त्या इंद्राला बोध करते आणि ती म्हणते, आता तिने सांगितले की 3 प्रकारच्या उपासना सांगितल्यात बरं. अतिशय सुंदर विषय आहे या ठिकाणी. गंमत अशी की उपासना काय प्रकाराने केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे ही सगळी वैचारिक उपासना आहे. आपल्याला तिथे बसून करायला काही सांगितले नाही. दिवसभर आपण देवासमोर बसून उपासना असं सांगत नाही आपल्याला उपनिषद. उपनिषद म्हणते येता जाता अखंड ब्रह्मचिंतन करा. या ब्रह्मचिंतनातून तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाता येईल. आणि म्हणून या ठिकाणी या उमादेवीने जो बोध केलेला आहे तो बोध आहे. आणि ती उमादेवी म्हणते की आधी दैव ब्रह्म उपासना म्हणजे काय ते मी तुला सांगते. आणि पहिला सांगितलेला बोध आहे तो आधिदैव. आपल्याला माहिती आहे की एक आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक 3 ताप आपल्याला आहे. या प्रत्येकाच्या देवता आहेत सगळ्याच्या. मग आधिदैव ब्रह्म जे आहे, आता मुळामध्ये ती म्हणते की तुम्हाला जो काही विजय मिळालेला आहे तो सगळा विजय कोणामुळे, त्या ब्रह्मामुळे मिळालेला आहे. आता जे काही आहे, तुम्ही जे काही करताय त्या ब्रह्माच्या आदेशाने करताय. जसा एखादा कोणीतरी काय आहे आपल्याकडे, आपला जर पंतप्रधान असेल तर पंतप्रधानांच्या हाताखाली अनेक मंत्री असतात आणि मग ते मंत्री काम करतात आणि मंत्र्यांच्या हाताखाली आणखीन कोणीतरी आहे, त्यांच्या हाताखाली आणखीन कोणी आहे. अगदी तसं हे सगळे देवता म्हणजे काय आहेत तर मंत्री आहेत. पण त्या मंत्र्यांच्या वरती आणखीन जो मुख्य आहे त्याचं सगळं ते आहे आणि त्या मंत्र्यांना त्याचाच विसर पडलाय, त्या देवतांना त्याचा विसर पडलाय. आणि म्हणून या ठिकाणी उमादेवी सांगते की त्या ब्रह्माचा तो आदेश होता की काय करायचंय तर ते युद्ध करायचंय. त्या ब्रह्माच्यामुळे तुम्हाला काय मिळालेलं आहे तर तुम्हाला विजय मिळालेला आहे. आणि आता ती उमादेवी त्या इंद्राला म्हणते, अरे क्षणकाल वीज चमकल्याप्रमाणे तू जे काही पाहिलंस ना ते काय होतं तर ते काय आहे तर ते आधिदैविक रूप पाहिलेलं आहेस. आता जे आधिदैविक रूप क्षणकालच पाहिलेलं आहेस आणि जे काही ते रूप तुला दिसलं, ते जे काही रूप दिसलं त्याला नाम असणारच आहे ना. आणि जे काही तुला दिसलेलं आहे ते वीज चमकल्याप्रमाणे एक क्षणकालच तुला दिसलेलं आहे, जास्त नाही दिसलेलं आहे. आणि ते क्षणकाल जे दिसलेलं रूप आहे ते काय आहे ते त्या ब्रह्माचं आधिदैव रूप आहे. आणि म्हणून ते आधिदैव जे आहे त्या आधिदैविक ब्रह्माची उपासना ही जाणून केली पाहिजे. आणि असं हे जे काही आधिदैव रूप आहे ते ब्रह्म ते काय आहे ते नामरूपाने जाणलं जाणारं असं आहे. आणि म्हणून ते अत्यंत वीज जशी अत्यंत प्रकाशमान आहे, तेजोमय आहे, तसाच तो यक्ष तेजोमयच आहे. आणि म्हणून क्षणकाल किती वेळ दर्शन आहे, आकाशात वीज बघता बघता नाहीशी होते. तसा कितीही साधक साधना करू दे पण जर त्याला काही दर्शन झालेले असेल तर ते किती काळ असणार आहे, अगदी क्षणकाल. जशी आकाशामध्ये वीज चमकते तशीच. आता हे जे झालेलं दर्शन आहे त्याला काय म्हटलेले, आधिदैव ब्रह्म आहे. आणि त्या आधिदैव ब्रह्माची उपासना ब्रह्म म्हणून उपासना कर असं या ठिकाणी सांगितलं आहे, किंवा तशी ती करावी असं शास्त्र आपल्यालाही केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यानंतर ती उमादेवी म्हणते की अध्यात्म ब्रह्म म्हणजे काय हे तर जाणून घे तू. आता अध्यात्म ब्रह्म, अध्यात्म म्हटल्याबरोबर शरीर आहे. मग आता अध्यात्म म्हणजे जर शरीर आहे, मग या शरीरामध्ये स्थूल देह आहे, मग त्या स्थूल देहाच्या सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म देहाच्या आतमध्ये कारण देह आहे, कारण देहाच्या आतमध्ये महाकारण देह आहे. आणि याच उपनिषदामध्ये सांगितलेले जोपर्यंत 4 देहांचा निराश होत नाही तोपर्यंत ब्रह्मदर्शन नाही किंवा ब्रह्मानुभव नाही. मग आता 4 देहाचा निराश करायचा असेल तर हे 4 देह मी नाही असा आपला बुद्धीचा निर्णय झाला पाहिजे ना. मग स्थूल देह जो आहे तो हाडामासाचा बनलेला आहे जो आपल्याला दिसतो, ते मी नाही. मग सूक्ष्म देह जो आहे तेही मी नाही.
कारण देह म्हणजे जी आपली सुषुप्ती दशा आहे, जिथे अत्यंतिक सुखाची अनुभूती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे, पण ती सुखाची जरी अनुभूती असली तरी ती अज्ञानाची आहे. कारण त्या ठिकाणी आपण कोण आहोत आपल्याला काहीच कळत नाही. गाढ झोपेमध्ये गेल्यानंतर कळतं का मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी मठ्ठ आहे का हुशार आहे, लठ्ठ आहे का काय आहे, काही कळत नाही. किंबहुना सगळ्या विश्वाचा त्या ठिकाणी लय झालेला असतो. जगच नाहीसं होतं. जग जिथेच नाहीसं होतं, जिथे स्वतःचंही अस्तित्व, जगताचंही अस्तित्व नाहीसं होतं आणि स्वतःचं अस्तित्व नाही, जगताचं अस्तित्व नाही आणि म्हणून कोणीच तिथे जाणणारा नाही. पण ती आनंदाची अनुभूती, त्याची स्मृती आपल्याला राहते आणि ज्या वेळेला आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपण पटकन म्हणतो की मला किती गाढ झोप लागलेली होती. याचा अर्थ ती जी शांती आहे, विषयरहित असणारी आपली स्थिती आहे, विषयरहित असणारा आनंद आहे, त्याची ती स्मृती आहे आणि ती स्मृतीच आपल्याला सुखाची अनुभूती देते आणि आपण सहज म्हणतो की मला किती गाढ झोप लागली होती. आणि म्हणून हा कारण देह आहे. आणि मग त्यानंतर असणारा महाकारण देह. महाकारण देह म्हणजे जर आपण ध्यानाला बसलेलो असू, काल आपण अनेक प्रक्रिया बघितल्या, सोहम साधना करत असू, डोळे मिटून बसलेलो त्यामुळे बाहेरचं जग नाही आहे, पण डोळे मिटल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर जितकं जग दिसतं त्याच्या कितीतरी पटीने अधिक जग आपल्याला डोळे मिटल्यानंतर दिसतं. कारण नको ते सगळे विषय तेव्हा डोळ्यासमोर येतात. मग नेमकं ज्याचं चिंतन करायचं तेच आपल्याला करता येत नाही ना. पण आता उपनिषदांनी म्हटले, जर डोळे मिटल्यानंतर खरंच ध्यानाला बसलेलो असू आणि सोहम चिंतन करत असू, परमात्म्याचं चिंतन करत असू आणि ती अंतःकरणाची जी स्थिती आहे, याचा अर्थ मी चिंतन करत आहे, मी ध्यान करत आहे. म्हणून ध्यान करणारा ध्याता आहे, ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय आहे आणि ध्यान करण्याची प्रक्रिया आहे. ही त्रिपुटी ज्या ठिकाणी आहे, ती जी स्थिती आहे तो महाकारण देह आहे. पण तोही ओलांडून जायचं आणि मग त्यानंतर ओलांडून गेल्यानंतर ती जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन कोणी काही सांगतच नाही. त्या ठिकाणी शिल्लकच काही राहत नाही. त्या ठिकाणी बोलणारा कोणी शिल्लक राहत नाही. त्या ठिकाणी केवळ अनुभूती आहे. अंतःकरण जी आहे ते अंतःकरण इतकं व्यापक झालेलं आहे, ते इतकं शांत झालेलं आहे, ब्रह्मस्वरूप झालेलं आहे की मी ब्रह्मस्वरूप झालो हे सांगायला सुद्धा ते शिल्लकच नाही. मग तो अनुभवाचा प्रांत आहे, तो वाणीचा प्रांतच नाही आहे. आणि तो वाणीचा प्रांत नसल्यामुळे तो जो ते चारही देह, तो चौथा जो देह आहे, तो चौथा देहही ओलांडून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून चौदेहाते निरसता असं सांगितलं. उपनिषदामध्ये डॉक्टर काकांची सुंदर ओवीच आहे त्या ठिकाणी, चौदेहाते निरसता. या चारही देहांचा निरास करून आपल्याला पुढे जायचं आहे, तर पुढे जायचं आहे. आणि मग त्याने म्हटले की अध्यात्म ब्रह्म म्हणजे काय आहे. आता हे अध्यात्म म्हणजे हे शरीर. पहिलं आपण बघितलं आधिदैव ब्रह्मोपासना म्हणजे काय आहे. याचा अर्थ जो साधक काही उपासना करतो त्याला क्षणकाल होणारं ते जे काही दर्शन, जे काही त्या यक्षाचं त्या इंद्राला झालं, ते अधिदैविक असणारं ते ब्रह्म तू जाण. आणि त्यानंतर अध्यात्म ब्रह्म उपासना म्हणजे काय ते समजून घे. आणि आता त्यांनी म्हटलंय की मन जे आता ब्रह्माकडे जातं, आता ते ब्रह्म म्हणजे काय आहे, त्या ब्रह्माचं त्याला स्मरण होतं. इंद्राने ते बघितलं आणि इंद्राला कळलं की माझ्याहीपेक्षा सामर्थ्यवान कोण आहे, हे परब्रह्म माझ्याहीपेक्षा सामर्थ्यवान आहे. आता इंद्राला कोणाचा ध्यास लागला, त्या ब्रह्माचाच ध्यास लागला, त्या परब्रह्माचा ध्यास लागला. ते यक्षरूपाने जे क्षणकाल बघितलेलं होतं ते तो पुन्हा पुन्हा आठवायला लागला. याचा अर्थ पुन्हा पुन्हा तो त्याचं स्मरण करायला लागला. आणि त्याचं स्मरण करताना, हे स्मरण करताना तो कशाच्या साह्याने करायला लागला, मनाने त्याचं तो काय करायला लागला, मनाने त्यांनी ते आठवलं काय काय आहे ते स्मरण. त्याला लक्षात आलं मी काय बघितलं आणि अत्यंत तेजोमय प्रकाशमय असं ते पाहिलं. आणि म्हणून मन त्याचंच स्मरण करायला लागलं, त्यातच ते रंगून गेलं. आणि ते आता याच अध्यात्म म्हणजे या शरीरामध्ये स्मरणरूपी कल्पनेने ब्रह्माचं त्याचं चिंतन करता करता, त्याचं स्मरण करता करता हे मन कोणाच्या समीप जातं, तर ते ब्रह्माच्या समीप जातं, ब्रह्माच्या सन्निध जातं. ही साधना जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, अध्यात्म ब्रह्म उपासना. पहिली उपासना सांगितली अधिदैव ब्रह्म उपासना. दुसरी उपासना सांगितली अध्यात्म ब्रह्म उपासना. याचा अर्थ इंद्राने ते क्षणकाल रूप पाहिलं, जे पाहिलं, जे त्याला भावलं
ते त्याने मनाने धरलं आणि मनाच्या साह्याने पुन्हा पुन्हा तो त्याचं स्मरण करतोय, पुन्हा पुन्हा तो स्मरण करतोय आणि त्याच्या साह्याने, त्या स्मरणाच्या साह्याने, आता बघा नामस्मरण भक्ती आहे की नाही, नामाच्या साह्याने म्हटले, स्मरणाच्या साह्याने, स्मरणाच्या साह्याने त्याच्या समीप जाणं, त्याच्या जवळ जाणं. आणि जेव्हा स्मरणाच्या साह्याने त्याच्या जवळ जाणं, सन्निध जाणं, ही अत्यंत उत्कृष्ट साधना आहे. ही साधना म्हणजे काय आहे तर अध्यात्म ब्रह्म उपासना आहे असं सांगितलं. उमादेवी त्या इंद्राला संपूर्ण बोध करते बरं का. इंद्राला कळलं काय आहे याचा अर्थ. क्षणकाल त्यांनी जे काही केलेलं होतं त्याची ती जिज्ञासा होती आणि त्या जिज्ञासामुळे झालेलं ते काही दर्शन आहे. आणि आता त्याच्या मनामध्ये आता ती आणखीन जिज्ञासा टिकून राहिली की ते मला कळलं पाहिजे परब्रह्म काय येते. आणि म्हणून मनाने तो घेतलेला ध्यास आहे आणि त्या ध्यासाने त्या आतमध्ये त्यांनी धरून ठेवलेलं आहे आणि ते अगदी योग्य असतं. ती उमादेवी सांगते त्याला. आणि पुढे सांगितलंय की वनब्रह्म उपासना. आता ते शरीराच्या आतमध्ये मनाच्या साह्याने चालू आहे, स्मरण चालू आहे. पण आता वनब्रह्म उपासना त्यांनी असं म्हटलं, हे विश्व म्हणजे काय आहे तर अनेक देहरूपी वृक्षांनी भरून गेलेलं हे काय आहे तर एक वन आहे. वन म्हणजे जंगल आहे. ज्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष असतात, विविध प्रकारचे वृक्ष असतात आणि त्या वृक्षाच्या वनश्रेणी ते वन अत्यंत शोभून दिसतं. तसं हे संपूर्ण विश्व जे आहे ते विश्व अनेक देहरूपी वृक्षांनी काय आहे तर भरून गेलेलं आहे. याचा अर्थ या वनामधला प्रत्येक देह म्हणजे जणू काही काय आहे तर एक वृक्षच आहे. या संपूर्ण वृक्षरूपी देहरूपी वृक्षाने हे वन जे आहे ते भरलेलं आहे, भरून गेलेलं आहे. आणि आता प्रत्येक देहामध्ये ब्रह्म जाणून, या प्रत्येक देहामध्ये आता जे जे देह आहेत त्या प्रत्येकामध्ये ते चैतन्य आहेत. आणि म्हणून त्या प्रत्येक देहातलं चैतन्य जो जाणतो आणि चैतन्य जाणून तो त्या देहाकडे काय भावाने बघतो तर ब्रह्मभावाने बघतो. तेव्हा तो ब्रह्म जाणून तो काय होतो तर ब्रह्मरूप होतो. मौलींनी खूप छान सांगितले बा. प्रत्येकाच्या मध्ये त्या असं म्हणतात की ज्या ज्या ठिकाणी आपण म्हणजे जिथे तिथे सजीव किंवा जे चैतन्य आहे तिथे की प्रत्येक ठिकाणी की काय आहे की प्रत्येकाच्या ठिकाणी अहम अस्मीचं स्फुरण आहे. आणि म्हणून की प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जे स्फुरण आहे ते स्फुरण काय आहे. अर्जुनाला सांगताना भगवंत म्हणतोय की सर्वांची हृदय देशी, प्रत्येकांच्या हृदयामासे मी अमुका आहे वैसी वृत्ती स्फुरे अहर्निशी. मी कुणीतरी आहे, मी स्त्री तरी आहे, मी पुरुष तरी आहे, याचा अर्थ मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे. हे जे अखंड स्फुरण आहे प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये, सर्वांची हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जी वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. ते वस्तू म्हणजे ते ब्रह्म, ते जे स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप, ते माझंच स्वरूप आहे असं कोण सांगते भगवंत सांगते. आणि मग असं प्रत्येक देहरूपी त्या वृक्षामध्ये ते ब्रह्मतत्व जे आहे तो जाणणार आहे, तो ब्रह्मबोध त्याला होतो. आणि हे ब्रह्म बघणं आणि म्हणून ते ब्रह्मच आहे असा तो ब्रह्मोपदेश जो आहे तो ब्रह्मोपदेश उमादेवी कोणाला करते तर तो त्या इंद्राला त्यांनी केलेला आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय की असं जो जाणणारा आहे आणि असा ब्रह्मोपदेश करणारा जो आहे. आता ती उमादेवी गेली. आता उपनिषद आपल्याकडे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांमध्ये येतं की ह्या जगामध्ये देहरूपी वृक्षाने हे संपूर्ण विश्व जे आहे ते संपूर्ण बहरून गेलेलं आहे. पण अशाच ह्या पृथ्वीमध्ये असा एखादा कोणीतरी ब्रह्मज्ञानी आहे किंवा ब्रह्मानुभवी आहे. आणि असा तो ब्रह्मानुभवी काय करतो तर तो ब्रह्मोपदेश करतो. आणि तो ब्रह्मोपदेश केला की जे कोणी जिज्ञासू आहेत, जे कोणी भक्त आहेत, जे कोणी जाणणारे आहेत, जे कोणी साधक आहेत ते सगळे काय करतात. असा तो ब्रह्मोपदेश करणारा जो कोणी आहे तो जिथे असेल त्याच्याकडे जातात, तो जिथे जाईल त्याच्या मागे जातात. आणि मग काय करतात तर ते जाताना अगदी आपल्या कुटुंबियांसह तिथे जातात. आणि सतत कुठे करतात तर ते त्याच्यापुढे जाऊन इतकं त्याच्यावरती प्रेम करतात. कारण का तर ज्यांनी ब्रह्मोपदेश केला आहे आणि ब्रह्माच्या सयानी स्वतःचं स्वरूप दर्शन करून दिले. आणि म्हणून जे आपल्याला अत्यंतिकच जवळ आहे पण ते माहीत नव्हतं, जीवाचं असणारं आनंदाचं स्वरूप जे जीवाला त्याच्यावरतीच आवरण पडलं होतं आणि तेच जे त्याचा बोध करणारे जे कोणी या ठिकाणी आहेत
शास्त्रांनी त्यांनाच सद्गुरू म्हटलेलं आहे, त्यांनाच संत म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळी जणं जे कोणी भक्त आहेत, साधक आहेत, ते सगळे त्यांच्या मागे जातात. ते जिथे जातील त्यांच्या मागे मागे जातात. आणि उपनिषदामध्ये, श्रुतीमध्ये त्या ठिकाणी सुंदर ओवी वापरली की असे हे जे काही भक्त आहेत ना, ते आपल्या कुटुंबियांच्यापेक्षा सुद्धा कुणावरती प्रेम करतात? तर असा जो ब्रह्मोपदेश करणारा आहे, ते जे संत आहेत, ज्यांनी ब्रह्मतत्व जाणलेलं आहे, त्याच्यावरती ते अधिक प्रेम करतात. कारण त्यांनी आनंदाचं स्वरूप दाखवून दिलं. स्वतः आनंद स्वरूप झालेला तो, किंवा स्वतः आनंद स्वरूप झालेले ते कोण ब्रह्मोपदेश करणारे आहेत, तर ते आनंदाचं रूप झालेले ते इतरांना काय करतात, तर ते आनंदाचं स्वरूप प्राप्त करून देतात. आणि यासाठी सगळे जे कोणी ह्या विश्वरूप जगामध्ये देहरूप वृक्ष जे आहेत, ते सगळे कोणाच्या मागे जातात, तर अशा ज्ञानांच्या मागे, अशा संतांच्या मागे जातात. आणि त्यांच्यावरती निरपेक्ष प्रेम करतात. आणि निरपेक्ष प्रेम करून ही जी उपासना करतात, त्याला वनब्रह्म उपासना म्हणतात. म्हणून 3 प्रकारच्या उपासना सांगून हे जे उपनिषद आहे, ह्या उपनिषदाची समाप्ती झाली आहे. आणि म्हणून पहिल्यांदी सांगितले ते अधिदैव ब्रह्मोपासना. याचा अर्थ साधकांनी जर काही साधना केली असेल तर क्षणकाल त्याला विजेच्या त्या जशी लखलखते तशी क्षणकाल जे दर्शन होतं, ते दर्शन, ती अधिदैव उपासना. मग ते जे झालेलं आहे ते स्मरणामध्ये ठेवणं, पुन्हा पुन्हा ते आठवणं. आणि ते आठवायचं कसे, तर ते मनाने घेतलेला तो अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या साह्याने ते स्मरण करणं. आणि ते स्मरण करून त्याच्या पाठीमागे जाणं. आता मन कुठे आहे, तर या अध्यात्माच्या आतमध्ये, शरीराच्या आतमध्ये. आणि म्हणून ही उपासना कोणती आहे, तर मनाच्या साह्याने केलेली, चित्ताच्या साह्याने केलेली ती कोणती आहे, तर ती अध्यात्म ब्रह्म उपासना आहे. आणि तेच तत्व आता संपूर्ण विश्वामध्ये काय आहे, तर वनब्रह्म उपासना. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये जितके देह आहेत, ते सगळ्या देहरूपी वृक्षांनी हे संपूर्ण विश्व भरलेलं आहे. आणि प्रत्येक देहाच्या आतमध्ये तेच तत्व आहे. हे जाणून केलेलं, त्यांच्याशी केलेला तो जो व्यवहार आहे, ते वनब्रह्म उपासना. आणि अशा 3 प्रकारच्या उपासना या ठिकाणी सांगितली. हे सांगितल्यानंतर कथा संपली. आणि हे सगळं त्या शिष्याने ऐकलं. आणि त्याला कळलं की ही अतिशय सुंदर उपासना आहे. आपल्याला नेमकं मार्गदर्शन आपल्या सद्गुरूंनी केलं हे त्याला कळलं. पण ते कळल्यानंतर त्याला असं वाटलं, आम्हाला गोष्टच सांगितलीत आत्तापर्यंत माझ्या सद्गुरूंनी, मला उपनिषद कुठे सांगितलं. आणि म्हणून तो शिष्य पुन्हा आपल्या त्या सद्गुरूंना म्हणतोय की स्वामी, मला तुम्ही हे सांगितलेली गोष्ट कळली, उपासना काय करायची ते कळली, पण मला उपनिषद म्हणजे काय ते सांगा ना. आणि मग ते म्हणतात, अरे बाबा रे, मी हे तुला सांगितलं ते काय आहे, ते उपनिषदच आहे. याचा अर्थ अशी जर उपासना केलीस तर कुठे जाशील, जे द्वैताचा बाध करतं आणि ब्रह्मापर्यंत घेऊन जातं त्यालाच काय म्हणतात, तर उपनिषद म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मापर्यंत जाण्याचा जो काही मार्ग आहे, तो मार्गच तुला मी या 3 उपासनेमधून सांगितलेला आहे. आणि म्हणून या 3 उपासनाच्या साह्याने तू कुठेपर्यंत जाणार आहेस, तर ब्रह्मापर्यंत जाणार आहेस. आणि म्हणून मी तुला काय सांगितलेलं आहे, तर ते मी उपनिषदच मी तुला सांगितलेलं आहे. आणि असं हे उपनिषद आहे. आणि असं हे उपनिषद काय आहे, त्यांनी म्हटलं की हे उपनिषद की उपासनेच्या साह्याने आपल्याला कुठपर्यंत मजल मारता येते. याचा अर्थ ही सगळी उपासना लक्षात येईल की शरीराने केलेलं नाही आहे, ही वैचारिक साधना आहे. आणि म्हणून मग ती अध्यात्म ब्रह्म उपासना असो, किंवा अधिदैव ब्रह्म उपासना असो, किंवा वनब्रह्म उपासना असो. म्हणून ब्रह्माचं स्वरूप जाणून घेणं, स्वतःचं शरीर जे आहे त्या शरीराच्या अध्यात्माचं परिपूर्ण ज्ञान कशा साह्याने बनलेलं आहे, स्थूल देह कशा कशाचा बनलेला आहे, सूक्ष्म देह कशा कशाचा बनलेला आहे, हे सगळं समजून घेणं. आणि मग हे समजून घेतल्यानंतर त्याने म्हटलंय की आता हे सगळं काय, हे ज्ञान कुठे आहे, तर हे वेदांमध्ये आहे. आणि हे देहरूप जे आहे, हे देहरूप जे आहे ते काय आहे, तर हेच सत्य आहे. आणि हेच त्या ब्रह्माचं काय आहे, तर ते वसती स्थान आहे. याचा अर्थ देह ही उपाधी आहे. उपाधी आहे म्हणजे त्याला काहीतरी रूप आहे, त्याला आकार आहे. म्हणजे जोपर्यंत काहीतरी साकारता नाही तोपर्यंत ते ब्रह्म प्रगट होत नाही. आणि म्हणून याच देहाच्या साह्याने ते सत्य असणारं, जे सत्य अनंतम असं असणार, म्हणून सत्यम अनंतम ब्रह्म श्रुतीच आहे. म्हणून जे सत्य आहे, जे ब्रह्म आहे, ते कशाच्या साह्याने प्रगटतं, कशाच्या माध्यमातून प्रगटतं, तर या देहाच्याच माध्यमातून प्रगटतं. आणि म्हणून त्याचं वसती स्थान कुठे आहे, तर ते देह
हेच त्याचं वसतिस्थान आहे. आणि म्हणून तो ईश्वर, तो आत्मा, ईश्वरात्मा कुठे राहतो? तर ह्या देहाच्या आतमध्येच राहतो. मग याच्यासाठी काय करायचं आता? पुन्हा उपनिषदांनी सगळं ज्ञान सांगितलं, काय काय करायचंय ते सांगितलं. आपल्याला आधी शम काय आहे, दम काय आहे ते सांगितलं. शमदमाची काठी, वैराग्याची जडीबुटी, गुरुवाक्य ते काखोटी सांभाळावे, हे सगळं सांगितलं. पण पुन्हा ब्रह्मोपदेश केला, हे सगळं सांगितलं. आणि मग उपनिषद आता पुन्हा शेवटी असं म्हटलंय की ह्याच ब्रह्माचा परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी काय करायचंय? तप करायचंय. आणि तप याचा अर्थ ध्येय समोर ठेवून देहाला तापवणं म्हणजे तप. शरीराने यासाठी जे जे काही करावं लागतं, आता शरीराने काय करायचं याचा अर्थ दमन करायचं. मग शरीराने मला कर्म करायचंय, निष्काम कर्म मला करायचंय, निष्काम उपासना मला करायची, हे सगळं तप जे आहे ते करणं आहे. म्हणून दम आहे, शम आहे, तप आहे. आणि कर्माला तर काही आपल्याला सुटकाच नाही. आणि म्हणून कर्मही आहे. हे सर्व काही आपल्याला करायचं आहे. आणि हे सगळं करताना कसं करायचं आहे? तर वेदांच्या आज्ञेने करायचं. आणि वेदांच्या आज्ञेने कर्म करून, वेदांच्या आज्ञेने उपासना करून, म्हणजे वेदविहित निष्काम कर्माने आपली चित्तशुद्धी, वेदविहित निष्काम उपासनेने चित्तशांती, आणि मग त्यानंतर ब्रह्मचिंतनाच्या सहाय्याने ब्रह्माचं परिपूर्णपणे जाण येणं, इथपर्यंतचा उपदेश या संपूर्ण उपनिषदांनी केला. आणि मग या ठिकाणी या उपनिषदाची जी आहे ती समाप्ती झालेली आहे. आणि म्हणून उमादेवीच्या त्या कथेच्या माध्यमातून सांगितले अग्नी म्हणजे काय, मरितो म्हणजे काय. आणि म्हणून ह्या सगळी आपली ही जी काय ती आपली इंद्रिय आहे. आणि या इंद्रियांच्या साह्याने मला ब्रह्म जाणता येणार नाही. मग ब्रह्म जाणण्यासाठी एकमेव इंद्रिय आहे, ते म्हणजे इंद्र, म्हणजे अंतःकरणच. याच सूक्ष्म इंद्रियांच्या साह्याने आपण त्या ब्रह्मापर्यंत जाऊ शकतो, अर्थात ब्रह्माच्या समीप जातो. आणि जेव्हा त्यांचाही लय होतो तेव्हा आपल्याला येणारा जो अनुभव आहे तो कोणताही शब्दांनी सांगण्यासारखाच नाही. नाथांनी तिथे फक्त एक सुंदर दृष्टांत दिलाय. साखरेची बाहुली पाण्यात विरघळली की ती सगळ्या पाण्यासारखी व्यापक होते, गोड होते. पण मी विरघळली आहे हे सांगायला ती शिल्लकच राहत नाही. अगदी त्याप्रमाणे जेव्हा अनुभव येईल तेव्हा मला अनुभव आला असं सांगायला कोणी शिल्लकच राहणार नाही. आणि इतक्या टोकापर्यंत, इतक्या अनुभवापर्यंत आपल्याला उपनिषद जे आहे त्या ब्रह्माचं समग्र वर्णन करतं. आणि ब्रह्माच्या अनुभूतीसाठी किंवा त्या काय करायचं याचं सगळं मार्गदर्शन या ठिकाणी उपासनेच्या माध्यमातून, तिन्ही उपासना, आदिदैव ब्रह्म उपासना, अध्यात्म ब्रह्म उपासना आणि वन ब्रह्म उपासना या माध्यमातून केलेलं आहे. आणि ही सगळी सेवा जी आहे त्या वेद नारायणाच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. आणि 3 दिवसाचं हे चिंतन जे आहे ते या ठिकाणी सगळं त्या वेद नारायणाच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ.